हा व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट असणार आहे. आज आपण बोलणार आहोत बेस्ट स्मार्टफोन अंडर 25,000. जर तुमच्याकडे 25,000चं बजेट असेल आणि तुम्ही नवीन स्मार्टफोन शोधत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. सगळं काही सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. जर पहिल्यांदाच या चॅनलवर तुम्ही आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओमुळे काही फायदा झाला तर व्हिडिओला लाईक पण नक्की करा. चला सुरुवात करूया. प्रत्येक स्मार्टफोन परफेक्ट नसतो. जर तुम्हाला OS अपडेट्स महत्त्वाचे असेल तर डिसेंट फोन पाहिजे असेल, डिसेंट कॅमेरा पाहिजे असेल तर सॅमसंग गॅलेक्सी M56 सोबत तुम्ही जाऊ शकता. ॲमोलेड डिस्प्ले मिळतो. 1480चा चिपसेट आहे. 8+50+2 मेगापिक्सेल कॅमेरा मिळतो. अल्ट्रावाईड सगळं मिळतं इथे कॅमेरामध्ये. One UI 7 सोबत येतो मोबाईल हा. 3 वर्षाचे मेजर अपडेट्स मिळतात आणि ही खूप मोठी डील आहे. 25,000 ते 25,500 रुपयाच्या आसपास मिळतो हा स्मार्टफोन. फक्त एक निगेटिव्ह आहे या स्मार्टफोनमध्ये, ते म्हणजे मोनो स्पीकर मिळतो. जर तुम्हाला चांगली परफॉर्मन्स पाहिजे असेल तर OnePlus Nord CE5 या स्मार्टफोनसोबत तुम्ही जाऊ शकता, कारण याची बॅटरी खूप चांगली आहे. 7100 mAh आणि 80 वॉटचा फास्ट चार्जरही मिळतो. डायमेन्सिटी 8350 प्रोसेसर आहे, ज्याचा अंतुतू स्कोर 1.3 मिलियनच्या आसपास जातो. मी जे स्मार्टफोन सांगतो आहे ते 25,000 रुपयाच्या आत खूप चांगले आहेत. OnePlus Nord CE5 हा बॅटरी परफॉर्मन्स सगळ्या बाबतीत चांगला स्मार्टफोन आहे. डिस्प्लेही छान आहे. FHD+ ॲमोलेड 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटसोबत. 50+8 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. याचाही एक निगेटिव्ह पॉईंट म्हणजे आहे मोनो स्पीकर आहे त्यामध्ये. किंमत जवळपास 24,999 रुपये आहे. जर व्हॅल्यू फॉर मनी स्मार्टफोन पाहिजे असेल, ब्रँड इतका महत्त्वाचा नसेल पण हार्डवेअर परफॉर्मन्स आणि बॅटरी महत्त्वाची असेल तर Infinix GT30 Pro तुम्ही जाऊ शकता, स्पेशली गेमिंगसाठी. 8GB+128GB व्हेरियंट मिळतो. डायमेन्सिटी 8350 प्रोसेसर आहे. 1.5K ॲमोलेड डिस्प्ले खूपच तगडा आहे. 5500 mAh बॅटरी आहे. 45 वॅट फास्ट चार्जर आणि 30 वॅट वायरलेस चार्जिंगही मिळतं. 108+8 मेगापिक्सेल ड्युएल कॅमेरा सेटअप आहे. UIसुद्धा चांगला आहे. BGMI 120 FPS पर्यंत तुम्ही खेळू शकता. किंमत आहे 24,000 रुपये. हा फोन खूपच व्हॅल्यू फॉर मनी आहे. परफॉर्मन्स, बॅटरी आणि कॅमेरा सगळं चांगलं आहे. आणि जर तुम्हाला अजून एक ऑप्शन पाहिजे असेल तर Realme P4 सोबत तुम्ही जाऊ शकता. 1.5K OLED डिस्प्ले आहे. डायमेन्सिटी 7400 प्रोसेसर आहे. ठीकठाक परफॉर्मन्स मिळतो. 50+8 मेगापिक्सेल कॅमेरा आहे आणि जर याची बॅटरी ऐकली तर तुम्ही थक्क व्हाल. 10,000 mAhची प्रचंड मोठी बॅटरी या स्मार्टफोनमध्ये आहे. तर असं वाटतंय की यामध्ये डबल बॅटरी सेटअप दिला आहे. 80 वॅटचा फास्ट चार्जर मिळतो प्लस 27 वॅटचा वायरलेस चार्जरही मिळतो. जर तुम्हाला बॅटरी फर्स्ट प्रायोरिटी पाहिजे असेल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठी नक्कीच बेस्ट ठरणार आहे. हा तुम्हाला 25,999 रुपयांमध्ये मिळतो. आणखी एक ओप्पोचा स्मार्टफोन आहे जो माझ्या मते गेमिंग किंवा ऑलराऊंडर फोन म्हणू शकतो आणि तो म्हणजे Oppo K13 टर्बो. पण जेव्हा हा स्मार्टफोन लॉन्च झाला होता तेव्हा खूप लोकांनी तो घेतला होता आणि आता हा चांगल्या प्राईसमध्ये मिळतो. 23,999 रुपयांमध्ये मिळतो. बेस्ट परफॉर्मिंग स्मार्टफोन आहे. जर तुम्ही गेमिंगसाठी स्मार्टफोन बघत असाल तर Oppo K13 टर्बोसोबत तुम्ही जाऊ शकता. 1.5K रेझोल्युशनचा ॲमोलेड डिस्प्ले मिळतो. डायमेन्सिटी 8450 सोबत येतो. बॅटरी ही खूप चांगली आहे. 7000 mAhची मोठी बॅटरी आहे. 80 वॅटचा फास्ट चार्जर मिळतो. ColorOS 15 मिळतो आणि बऱ्याच फोनमध्ये मोनो स्पीकर्स असतात पण यात तुम्हाला स्टिरिओ स्पीकर्स मिळतात. त्या दृष्टीने मी म्हणेन Oppo K13 खूपच चांगला स्मार्टफोन आहे. गेमिंग तुमच्यासाठी महत्त्वाचं असेल, बॅटरी मोठी पाहिजे असेल तर 7000 mAhची चांगली बॅटरी आहे. हा स्मार्टफोन तुमच्यासाठी खूपच चांगला आहे. या प्राईस रेंजमध्ये बेस्ट परफॉर्मिंग स्मार्टफोन आहे. जर तुम्हाला असा फोन हवा असेल जो चारही बाजूंनी बॅलन्स्ड असेल तर मी तुम्हाला Motorola H17 फ्युजन हा स्मार्टफोन सुचवेन. हा जास्त लोकांना आवडला नाही, जास्त सेल झाला नाही, पण 25,000 रुपयाच्या प्राईस रेंजमध्ये तुम्हाला एक खूपच बॅलन्स्ड फोन मिळतो. 6.78 इंचचा ॲमोलेड डिस्प्ले आहे. 144 हर्ट्जचा डिस्प्ले आहे. स्नॅपड्रॅगन 7S Gen 4वर बेस्ड आहे. 50+13 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. 22 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. डिसेंट कॅमेरा सिस्टीम मिळतो. या प्राईस रेंजमध्ये चांगला कॅमेरा मिळतो.
पातळ असूनही हा 7000 mAh बॅटरीसोबत येतो. 68 वॅटचा फास्ट चार्जर मिळतो. याची किंमत 24,999 रुपये आहे. मला वाटतं जर बॅलन्स्ड स्मार्टफोन आणि व्हॅल्यू फॉर मनी फोन म्हणायचा असेल तर मोटोरोला एज 70 फ्युजनसोबत नक्की जायला पाहिजे. तर हे सगळे फोन आहेत जे मला वाटतं 25,000 रुपयाच्या आत खूपच चांगले आहेत. आणि मी जे फोन रेकमेंड करतो आहे ते सगळे खाली डिस्क्रिप्शनमध्ये टॅग केले आहेत. हे सगळे ऑनलाईन सेंट्रिक फोन आहेत. जर तुम्हाला ऑफलाईन शॉपमध्ये जाऊन फोन घ्यायचा असेल तर स्क्रीन पॉज करून नक्की बघा. किमान हे फीचर्स फोनमध्ये असायलाच पाहिजेत. पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट घ्या आणि शॉपमध्ये जाऊन दाखवा की आम्हाला हे सगळे फीचर्स एका फोनमध्ये पाहिजेत. यापेक्षा कमी काहीही चालणार नाही 25,000च्या बजेटमध्ये. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ज्यांना फोन घ्यायचा असेल स्मार्टफोन आता लेटेस्टमध्ये त्यांना योग्य सजेशन मिळेल. तर चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक नक्की करा. भेटूया अशाच धमाकेदार व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.